हाय सगळ्यांना नमस्कार. झालं का तुमचं जेवण? आमचं झालं. म्हणजे मी वरनं जेवण करून आली, तिथे काय बनवलं नाही. अंधार पण झालता. बहिणीने बनवली होती रेसिपी, बघितली असाल तुम्ही. वहिनीच्या याला खाल्लं पोट भरून आली. आणि म्हणजे भावाने घालवलं इथवर. त्याला म्हणलं जा, तुला पण भ्याव वाटतंय. आधीच ते भेतो मरणाचा. म्हणलं जा बाबा तू, म्हणलं. मग ती गेला तिथं रस्त्याला सोडलं मला, माळावून गेला ती. तर काल गेलतो माझ्या नातूच्या वाढदिवसाला. मला नातू आहे बर का, 2 नातू आहे, 4 नातू आहेत, सॉरी 4 नातू आहेत. तुम्ही तर हेडव बघितलाच असन. आपण बिर्याणी ही बनवली. म्हणजे आम्ही दोघींनी बनवली, बहिणींनी. पण मी रेसिपी काय बनवली नाही, कारण पाहुणं रावळं होतं. आणि तसं बी आता जावायच्या दारात जायचं म्हणल्यावर लाज वाटणारच का नाही. तर तिथं मी बनवणार होती तुम्हाला हेड्यावर का. मी बसू का खाली जरा वेळ? बसते मी खाली. जरा लांबच्या गप्पा आहे त्या भांड्यावरच बसली असते मी. या घरात काम मी बनवते माहिती का, कारण प्रत्येक गोष्ट खरी आहे आणि जे पण मी बोलते ते खरं आहे. या घरात बनवायचं कारण एकच आहे की तिकडं बानो आहे आणि अंधार, त्या घरात बल नाही. म्हणजे का हाय बल, पण काढून ठेवते मी असं. तर आता थोडासा लंबा हेड्याव होणार आहे, म्हणजे मोठा होणार आहे. तर काय मी बोलणार आहे तुम्हाला मी जरा सांगते. आता व्यवस्थित आणि पद्धतशीर बोलते, बरोबर. खोकला काय राहणार, दिवाळी काय अजून जाई नाही माझी. मला तेलकट जास्त खाण्यात आलं की होतंय तसं. तर विषय असा आहे की मला 4 नातू आहेत. म्हणजे माझी बहीण तुम्ही बघितली असेल बाई, तिला 2 मुली आहेत. त्या मुलींतल्या 2 पोरं आहेत ती. तर म्हणजे मला कुठं जाणं येत नाही. जसं म्हणजे लग्नाच्या आधी मी जात होती, येत होती, आमचं येणं जाणं होत होतं. पण विषय असा झाला की जेव्हापासून अन्वी अशी म्हणजे जन्मली ना आणि लेकरं मला झाली ना, तेव्हापासून मी काय कुठं जायचं म्हणजे बंद केलंय. म्हणजे जाताच येत नाही ना, तुम्ही समजू शकता. अन्वीला घेऊन आणि तिला बाहेरचं वातावरण बिलकुलही जमत नाही. तर काल ती पाहुणा म्हणजे जावाय माझा मला म्हणत होतं की मामी तुम्ही माझ्या सासूबाई असल्याने पण वाटत नाहीत. लकीचा नवरा आहे, लकीचा नवरा. मामी तुम्ही सासूबाई असल्याने वाटणार. तर मी म्हणलं आता हाय तरण्यास असं आता काय करायचं म्हणलं. म्हाताऱ्या हो का म्हणलं पीठ लावून. हसलं, बरं वाटलं. गेले आणि बरं आहे त्यांचं पण. भटीवर का होईना पण काम करतात, पण बरं आहे, चांगलं आहे, चाललंय त्यांचं. तर गेलो वाढदिवसाला, म्हणजे योग आला म्हणून जाणं झालं. मी आलती दीक्षाकून, तिला हॉस्टेलला सोडून. आणि तिकून आले जरा वेळ बसलेच तर वर बाय आली की लगेच वहिनी ही म्हणल्या. मग त्यांना माहिती होतं, मला कुणालाच आम्हाला माहित नव्हतं की त्या पोराचा वाढदिवस आहे म्हणून. त्याचं नाव आदर्श आहे वाटतं. मला माहिती नव्हतं. मी म्हटलं बाय ग काय तर बाय पण आली, नेमकं काय भानगड. मी ऐकलं, म्हणलीच नाही आधी काय. मग म्हणले वाढदिवस आहे, चल की ग ज्योता. म्हणजे ती मला ज्योताच म्हणती, ज्योती म्हणत नाही, ज्योताच म्हणते. म्हणजे तीच एक अशी व्यक्ती आहे की ती ज्योताच म्हणते. पण बरं वाटतंय, आमच्या सगळ्यात मोठी आहे ती. म्हणली चल ज्योता. तर मी म्हणलं अगं, म्हणलं माझ्याकडे पैसा पाणी नाही, म्हणलं आता लय दिवसात ना चालली, म्हणलं त्या लेकराला ड्रेस वगैरे तर नको का ग. म्हणले असू दे, घेतल्यात मी, चल. आणले तर मी, आणि तिनं आणलं होतं. म्हणलं तसं असतं वे. म्हणली चल, लगेच यायचंय महागारी. या उद्देशाने आम्ही गेलो. तर वहिनी त्यांच्या गाडीवर, कावी वहिनी कुटीवर, आणि मी भाऊ म्हणजे हानू भाऊ, मी सनी
तिघजण आम्ही एका कोटीवर. आणि बाय आणि ते नातू भाऊ म्हणजे नाता भाऊजी वहिनी म्हणतात ना, ती माझा मावस भाऊ आहे तो. बाय आणि ती म्हणजे अशा 3 गाड्या आम्ही गेलो तर इथनं जायला आम्हाला 3 वाजल्या. 3 वाजल्यानं गेलो. मग तिथनं तयारी बिर्याणीची, हे आणणं, केक आणणं, दुनव्यान दारीन म्हणजे असतंच. आता एवढ्या रानमाळात राहायचं म्हणल्यावर प्रत्येक गोष्ट तिथं मिळेल असं नाही, बरोबर आहे का नाही. मग त्यामुळे त्यांना 3-4 किलोमीटर असं जावं लागतंय आणायला. मग तेवढ्या अंधाराची तयारी केली आम्ही दोघींनी बहिणींनी. बिर्याणी केली. 5 किलो मटण होतं, चिकन आणि 5 किलो तांदूळ होतं. तर सुक्कं काय बनवलं आणि बिर्याणी 4 किलोची बनवली. तर भटीवर असे 11 गारकरी होते. ते 11 गारकरी मग बघू शकता, असं की एक गावच तयार होतं तिथं. म्हणजे इतकी माणसं होती की असं ती रानमाळ असल्याने वाटलंच नाही. म्हणजे तिथं 3 किलोचा सुद्धा केक पुरला नाही. मग बघू शकताय तुम्ही किती माणसं आहेत तिथं. तर तेवढी म्हणजे 5 किलोची बिर्याणी तर संपलीच नाही, तर खायला पण भेटली नाही. काय उपाशी राहिली, म्हणजे भुकेच्या तावत खाल्ली. तर बिर्याणी पण अशी झाली एक नंबर. तुम्ही बघितलं असेल राधाताईच्या हेडवमध्ये. मी काय काढलं नाहीत कारण पाहुणं होतं जावायच्या इथं आपण गेलेलो. लाज वाटते मला. तरी एक बळबळ वहिनीनेच हेडव काढला माझा मोबाईल घेऊन. ताई तुमच्या मोबाईलमध्ये काढते, आणा इकडं. म्हणलं काढा बाई, पण मी काढणार नाही, मला लई लाज वाटते. मग झाला वाढदिवस पोराचा चांगला. दरवर्षीच बनवतात, म्हणजे वर्षानुवर्षे बनवतात ती. आपण नाही आपल्या लेकराची खुशी करायची तर कोण करणार, बरोबर आहे का नाही. तर ती जावाय मला असं म्हणलं की मामी तुम्ही माझ्या सासू असल्याने वाटत नाही, पण हा म्हणलं आम्ही दोघी पण तरण्याच आहे म्हणलं, आमचे नाही ते केस पिकले म्हणलं, जावाय आता काय करता. हसलं. म्हणलं ठीक आहे चालतंय, असं ते थोडा हसू मजा झाली, मस्तपैकी एन्जॉय झाला. वहिनीला असं वाटतं की म्हणजे आणि तुम्ही म्हणसान की बहिणीचे कधी बोलणं नाही, चालणं नाही, भांडणं नाही, काय नाही. आमची भांडणं होत नाहीत, कधीही होत नाहीत. फक्त आम्ही ती तिच्या म्हणजे प्रपंच, आता प्रपंच म्हणलं तर तिला लेकरं ही आहे, त्यात आमचं दाजी तर या दुनियात नाहीत, म्हणजे तिला मावळणीच्याच घरी दिलं. तर ती तिच्या राड्यात म्हणजे कामं धंदा करून पोटा, आणि सगळी ही गरिबीच आहे ती आमची, असं कोण श्रीमंत नाही, सगळी करून खाणारीच आहे ती, बरं का पहिली गोष्ट. मग ती तिच्या कामात, मी माझ्या कामात, मी माझ्या लेकरांमध्ये, ती तिच्या लेकरांमध्ये, म्हणजे असते प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असते ती, त्यामधनं सवड गवत नाही. आणि ती येते वर्षातनं एकदा अशी येते. तर तिला मी म्हणजे बोललं चाललो, आमच्या होत्यात गप्पा. आम्ही कधी फोन सुद्धा नसते तर माझं तिचं कधीच फोन नसते. तर पण ती बोलली म्हणल्यावर आपण पण बोलायला पाहिजे. आणि ती म्हणली मला चल, म्हणून मी गेली. आणि इतकी थंडी होती, प्रमाणाच्या बाहेर थंडी रे देवा. परत तिथनं आम्ही वैना म्हणजे सोनाबाई आहेत ना त्यांच्या इथं गेलो. तिथं झोपलं. पण येणार होतो आम्ही, पण हातपाय असं वाटायचं गाडीवरून खाली फिली, म्हणजे काय कळतच नव्हतं हातपाय आहेत का नाही, तर चालवणारच होतं कसं आहे. मग तिथनं आम्ही तिथं गेलो, एक मुक्काम केला. तिथनं परत सकाळी 9 वाजता आलो. येताना आम्ही खरेदी बी केली. असं नाही कुठं पण केलं तर डोक्यात जी येईन ती पटकन आणायचं. तिथनं येताना आम्ही कोथिंबीर आणली, खारा मासा आणला, म्हणजे सुकट आणलं, म्हणजे जे लागतंय ते आणून आम्ही ठेवलं असं. तर वहिनी एकच नंबर गाडी चालवतात. मी हेड्याव महागणं बनवणारच होती, पण गाड्या होत्या आणि भाऊ पण अजून खवळायचा म्हणून त्या हिशोबाने मी काय बनवला नाही. तर मी चोरून बनवणारच होती. वहिनीची शूटिंग महागणं काढणार होती मी, पण नाही काढली. तर ह्या अशा गोष्टी आहेत त्या बघा. आणि राहायला आता हो का, मला काही कमेंटकडे लक्ष मी देत नाही. मी बघते, मी त्यांना बघते, त्यांना समजलं असं म्हणजे त्याच्यावर हे करते, जे करतात ते त्यांना पण समजत असेल की म्या कमेंट वाचल्यात. पण मी पण वाचून घेते कोणतरी, पण भरपूर अशा कमेंट आहेत बरं का, त्याकडे काय लक्ष मी एवढं देत नाही. त्यांच्याकडे लक्ष दिलं तर आपण पोटाला मरल, बरोबर आहे की नाही. तर अशा गोष्टी आहेत त्या. तर राहिला प्रश्न, आता भरपूर जण नावं ठेवतात आमच्या दोघीची भांडणं हो का,
कितीही हाणामारी झाली आणि कितीही भांडणं झाली ना, तरी पण घरातली माणसं एक होत्यातच. असं आहे. तुम्ही ही नावं ठेवताय का नाही, ते चुकीचं आहे. असं ठेवायचं नाही. उलट एकत्र झालेलं चांगलं आहे. बरोबर आहे का नाही? बाईनं भाजी केलेली पोट भरून खाल्ली. एक भाकर खाल्ली. मी सकाळ धरणं काय खाल्लं नव्हतं. इथं आल्या आल्याच शेळी भाकर एक खाल्ली होती मी. आणि खाल्ली, पाणी पिली की भावाने गाडीवर आणलं ना, हात पाय गार पडले. तर म्हणलं चला एक ब्लॉग तर बनताय म्हणलं, म्हणून म्हणलं चला बनवा म्हणलं. आणि तिथं पण मी बनवणार होती, पण अंधार झाला त्यामुळं. आणि कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर सांगतोय याचा अर्थ असा होत नाही की आम्ही काही चुकीचं करतोय. जे पण करतोय आमच्या घरातलं आम्ही दाखवतोय, ब्लॉग दाखवतोय, तुम्हाला आवडतंय म्हणून दाखवतोय आम्ही. बरोबर आहे का नाही? पहिली गोष्ट, माझं कुठं नसतात हेडो, मी कुठंच मोबाईल असं काढत नाही. त्याच्या आधी मोबाईल काढायचा म्हणलं तर मला दुनियाचा हसा येतं या. म्हणून माझे 24 तास परस सोबत असते. 24 तास कार्पा असतो माझ्या तोंडाला, म्हणजे कपाळावर. कारण मला केसही उघडी ठेवून आवडत नाही. आणि कसं असतं, झापून झोपून माझ्या अशी गोष्टी असते त्या. हे तर तुम्हाला प्रत्येक हेडो, कुठंही कार्यक्रम असो काय असो, कुठं जायचं म्हणलं ना, इथवर जायचं म्हणलं तरी कार्प माझ्या डोक्याला असतो. कारण माझी केस अशी आहेत घोड्यावनी की ती केस इसकुटून जाते ती. म्हणून मला ती केस अशी विस्कटलेली मला लय कसं तरी वाटतं. म्हणून मी कार्प 24 तास असतंय माझं. आणि तुम्ही बघितलं असेल, आता जाताना मी वहिनी मला काय म्हणल्या, ताई साडी घाला तुम्ही. आणि तिथनं बहिणीच्या पुरीने पण साडी नेसवली. अगं म्हणलं मी तुझी आई हाय म्हणलं, आणि तुम्हाला साडी नेसवायला लागली. घाल मावो, घाल मावो म्हणलं. आण घालती तर दे. मग घातली आणि आले. तिथनं वहिनी म्हणल्या घाला साडी. मी म्हणलं नाही बाबा, मी तसल्या नाही भारी मधल्या साड्या मला आवडत, मी अशाच साड्या घालणार. म्हणून तो का ती साडी मी घातली. तर चला, हेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि काही चुकलं असेल तर नक्कीच मला सांगा की ताई तू चुकीचं बोलते. आणि हेड्याव कसा वाटतोय ते पण सांगा. आणि हेड्याव तरच आवडलाच असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ते बेल काइन बटन पण दाबा विसरू नका. त्याने करून माझे हेड्याव तुम्हाला रोजच्या रोज दिसतील. तर चला बाय.